नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेत तर असायलाच पाहिजे. माह्या टेस्टी किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. मी अशी आज पारंपरिक पद्धतीची डिश घेऊन आलेली आहे. महाराष्ट्रीयन आपली पारंपरिक पद्धतीचे घावणे केलेले आहे. एकदम लुसलुसीत असे तयार होतात ते. मी इथे आता 2 कप तांदळाची पिठी घेणार आहे. ही मी तांदळाची पिठी कशा पद्धतीने केली ते तुम्हाला मी एकदा सांगते. मी रेशनचे तांदूळ घेतले होते 1-2 किलो आणि ते मी स्वच्छ चांगले 2-3 पाण्याने धुवून घेतले आणि ते मी फॅनखाली छान असे वाळवले थोडेसे कडक होसपर्यंत. आणि एकदा ते वाळल्यानंतर मी घरघंटीमध्ये ते छान असे दळून आणलेले होते. आणि आपण हे पीठ तुम्ही अगदी 4-5 महिनेसुद्धा वापरू शकता. याला काहीच होत नाही, खराब होत नाही, काही आळे लागत नाही. खूप छान राहतं हे पीठ. आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही पिठी घेऊन घावणे करू शकता. अशा पद्धतीने मी ती पिठी तयार करून घेतलेली होती. तर मी इथे 2 कप तांदळाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकलेलं आहे. आणि ते छान आपण एकजीव होईपर्यंत छान हालून घेऊ. छान एकजीव झाल्यापर्यंत त्याच्यात गोठळे राहायला नको, म्हणून छान असं मिक्स करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी 1 कप पाणी टाकणार आहे, कारण की अजून आपल्याला ते पातळ करायचं आहे, कारण जास्त घट्ट नको आहे आपल्याला ते पीठ. त्यामुळे अजून मी 1 कप पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये आणि ते पण छान असं आपण हालून घेऊया. आणि हे खूप छान होतात. याला काही मेहनत लागत नाही, काही नाही. आणि याच्याबरोबर मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे. तुम्हाला जर बटाट्याची चटणी खूप छान लागते त्याच्याबरोबर, पण मुलांना खोबऱ्याची चटणी आवडते म्हणून मी ती खोबऱ्याची चटणी केलेली आहे. त्याची पण रेसिपी मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर मला अजून पाणी लागणार आहे. मी अजून त्याच्यात पाणी टाकते. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पुन्हा मी. जशी कन्सिस्टन्सी हवी, जरा पातळ हवी आपल्याला कन्सिस्टन्सी, खूप घट्ट नको आहे आपल्याला दाटसर. त्याच्यामुळे जसं तुम्ही जर जास्त पीठ घेतलं तर तुम्हाला अजून पाणी लागेल. तर तुम्ही अशा पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवते बॅटर कसं पाहिजे. पहा अशा अशा पद्धतीचं बॅटर पाहिजे आपल्याला. थोडंसं पातळ पाहिजे बॅटर. मग आपल्याला घावणं करणं एकदम सोपे जाते. पहा अशी कन्सिस्टन्सी हवी, तुम्ही बघून घ्या. आणि त्याच्यानुसार तुम्ही जर पीठ जास्त घेतलं असेल तर पाणीही जास्तच लागणार आहे तुम्हाला. तर अशी फक्त तुम्हाला म्हणजे एक लेयर यायला पाहिजे पाण्याची, तर पिठाची. आता मी याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून पण छान हलवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा मी टाकलेला आहे मी. आणि हे घावणे इतके छान होतात लुसलुशीत. खूप अगदी पटकन होणारी आहे ही रेसिपी. पीठ असेल तर आपण पटकन करू शकतो. आता भिजवायला टाईम नसतो आपल्याला, तांदूळ भिजवायचे, ते दळायचे. मग तुम्ही असे जर 1-2 किलो जर दळून आणले घरघंटीतून, तर हे पीठ अगदी 5-6 महिने राहतं, खराब होत नाही. तर मी इथं खोबऱ्याची चटणीची तयारी केलेली आहे. खोबरं घेतलेलं आहे 1-1.5 वाटी. 8 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली आहे 4-5 5-6 मिरच्या. आणि छान असं खोबरं कापून घेतलं आहे पातळ असं. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. तुमच्याकडे जर फुटाण्याची डाळ असेल तर तीही तुम्ही टाकू शकता, फुटाण्याची डाळ. तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. खोबरं वाटून घेतलेलं आहे मी मिक्सरमध्ये बारीक. आणि आता मी त्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे. कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या टाकू आपण त्याच्यामध्ये आणि त्या आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. फुटाण्याची डाळ असेल तर अगदी छान लागते अजून. चटणीला खूप छान चव येते. त्यामुळे पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही. पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका ती त्याच्यामध्ये. आणि खूप छान होते ही चटणी. पहा मी इथे छान अशी चटणी बारीक करून घेतलेली आहे. तुम्हाला जशी घट्ट पाहिजे किंवा थोडीशी पातळ पाहिजे तर त्यानुसार तुम्ही करून घ्या. तर मी इथे आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्या बाऊलमध्ये काढून घेते चटणी. आपल्याला त्याला वरतून फोडणी द्यायची. आता मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि थोडंसं आपण पाणी, जशी तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्टच राहू द्या आणि थोडीशी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी टाका. तर मी त्या अशा पद्धतीने घट्ट ठेवलेली आहे थोडीशी. फोडणीसाठी आपण आता तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला. मोहरी आणि कढीपत्त्याची खूप छान फोडणी बसते. जे मोहरी टाकली का खूप छान असे फुटली पाहिजे मोहरी. त्याचा तडका खूप छान लागतो. अशी फुटली का, हे पहा आता फुटायला सुरुवात झालेली आहे. फुटली का मोहरी, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकून झाला का छान अशी फोडणी आपण त्याच्यामध्ये वतायची आहे चटणीमध्ये. याची चव खूप छान लागते. अशा पद्धतीने मी एकदा ट्राय करा ही चटणी. वरतून फोडणी दिलेली खूप मस्त लागते चटणी. मी नेहमी अशीच करते. जर तुमच्याकडे हिंग असेल तर थोडा हिंग पण टाका तुम्ही त्याच्यामध्ये. मी नाही टाकला. हे पहा मस्त अशी फोडणी दिली आपल्या चटणीला.
खूप छान लागते याच्याबरोबर ती. आणि बटाट्याची चटणी खूप सुंदर लागते. कोणाला बटाट्याची चटणी आवडते म्हणून बटाट्याची चटणीही कधी-कधी मी करते. पण मुलांना जास्त करून खोबऱ्याची चटणी आवडते म्हणून खोबऱ्याची चटणी मी केलेली आहे इथे. छान अशी आपली फोडणी बसली चटणीला. तर आता आपण घावण्याची सुरुवात करून घेऊया. आता मस्त इथे तवा गरम झालेला आहे. आपण आता तेल लावून घेऊ. मी कांदा एक कापून त्याला स्टिक लावलेली आहे बाजूनी आणि आपल्याला तेल लावणं याने खूप सोपं जातं. कलथ्यानी तेल लावण्यापेक्षा कांद्याने तेल लावलं का छान जास्त तेल पण नाही लागलं जात त्याला. त्यामुळे असं मी कांद्याला तेल लावलं आहे. पाणी थोडंसं मीडियम गॅस करायचा आणि छान असे आपलं बॅटर पुन्हा एकदा टाकताना हलवून घ्यायचं, कारण की ते पीठ खाली बसतं तळाला, म्हणून पूर्ण एकदा एकजीव करून मस्त पातळ करून पुन्हा एकदा ते गरम झालं का पटकन आपण टाकायचं आहे. अशा पद्धतीने टाकून घेऊया आपण सगळीकडे. छान होतात हे घावणे एकदम लुसलुशीत. असं एकसारखे सगळीकडे टाकून घेऊया आणि 1-2 मिनटं आपण थोडंसं तेल बाजूनी वरतून थोडंसं लावून, कांद्यानेच लावायचं आहे थोडंसं, आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती आपण ते तेल लावून आणि 1-2 मिनटं आपण त्याच्यावरती झाकण ठेवून पहा अशा पद्धतीने थोडंसं बाजूबाजूनी तेल लावायचं. म्हणजे त्या कडा आपोआप सुटतात. त्याला काहीच करायची गरज नाही लागत. 1-2 मिनटं त्याच्यावर जर झाकण ठेवलं तर त्या कडा आपोआप पुचकून येतात. मस्त मग आपण ते दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घेऊ. खूप छान लागतात. एकदम लुसलुशीत असे आपले घावणे तयार होतात. तुम्हाला कधी सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारीही करायचे असेल तर कधीही तुम्ही करू शकता हे. पीठ असेल तर आपण अगदी कधीही करू शकतो, संध्याकाळी, सकाळी. पण सकाळच्या नाश्त्याला अगदी उत्तम रेसिपी आहे ही. आणि आपली पारंपरिक पद्धतीचेच दाखवले मी आहे इथे घावणे. आता हे पहा छान असे निघाले पूर्ण. आता मी हे पटकन एका साईडने भाजून घेतलं आहे. आता पलटी करते मी आणि ते पण दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण भाजून घेऊ छान असे. आणि खूप छान लागतं हे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले कसे नाही. तुम्ही ही पिठी तयार करून ठेवली तर तुम्हाला अगदी सोपे होतील पटापट करायला. काही मेहनतीचं काम नाही आहे त्याला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहा अशा पद्धतीने मी 4-5 घावणे तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे कसे होतात कसे नाही. आणि नक्की एकदा तुम्ही खाऊन बघा, ट्राय करा. कारण की खूप छान ही रेसिपी. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचे सांगितले आहे. त्या पद्धतीनुसार तुम्ही करा. खूप मस्त होती ही रेसिपी आणि खूप सोपी आहे. त्याच्यामुळे त्याला काय एवढं मेहनतीचं काम नाही आहे. पहा माझ्या मुलांना तर खूप आवडतात घावणे. ते कधी पण मम्मी आम्हाला डब्याला दे किंवा नाश्त्याला कर. त्यामुळे मी ही पिठी करून ठेवते कायमस्वरूपी. पहा आपले मस्त असे लुसलुशीत घावणे तयार झालेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. धन्यवाद.